रेलचे ह्या महिन्यात सण फार, आता त्याच्यातले निमे सण तुम्हाला माहितच नाही. नाही तर हे या महिन्यात पहिला सण आजचा आहे, धर्मनाथ बीच. दुसरा सण परा दिवशी आहे, गणपतीचा जन्म. तिसरा सण त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे, तुकोबारायचा जन्म. त्याचा पाचवा सण त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे, रथ सप्तमी. आणि त्याच्या पुढचा सण माघ शुद्ध दशमी याच महिन्यात आहे. तुकोबारायचा जन्म याच महिन्यात, अनुग्रह याच महिन्यात, आणि माघ आणि शिवरात्र बी याच महिन्यात आहे. त्यामुळे तुम्ही मी भाग्यवान आहे. फक्त बोलत जायचं, बोललं तर सूत्र बसेल, याला जपा. हे गेलं ना, हे सगळं शून्य आहे. याचा काय उपयोग नाही. आपण गेलो काय उपयोग आहे त्याला? आपल्यामुळं बांगला नाही, बांगल्यामुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी नाही, गाडीमुळं आपण आहे. आपण गेलो बघा, गाडीचं काय करायचं? आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग? आपले गुडघे गेले, दिंडी चालू झाली, काय उपयोग त्याचा? आपला खिसा रिकामा झाला, बँका बुडाल्या. दुसऱ्याच्या दारा पुढे 52 शिपी, आपल्याला ओढायला बिडी नाही, काय करायचं त्याची? आपण थुकेल तंबाखू वाळून खातोय, त्यानं टेम्पो घेतला म्हणतो. आपल्याला तंबाखू नाही, दुसऱ्याच्या एसटीडीचं आपल्याला काय घेणं नाही. आपली खरी संपत्ती आहे शरीर. आणि बसलेल्या लोकांना तळतळीनं सांगतो, ते खाली घरी ते कोण सोडलं रे बार? हे बऱ्या ते खाली घे, पहिला खाली घे मला सुरू करायला. आणि मी गेलो आखेरात लाव, घे खाली, कर बंद. असं नाही, यांना द्यायला काय हरकत नसतं बरं का. हे पूर्ण देखत नाही युट्यूबला, पूर्ण कीर्तन नाही देत युट्यूबला. इकडले एक वाक्य घेणार, इकडले एक वाक्य घेणार, आपल्याला जाम करणार आणि TRP ते घेणार. त्यामुळे मी सावलीला उभं करीत नाही त्याला. नाही, त्याचे फळं मेलाही भाऊले, आणि अजूनही माझ्या भोवती लफडायचे. मी उठलो का नवीन लफडय रोज. बंद झालं, परत बंद झालं रे. बंद काय होते त्याला? नीट जॉईंट करा. परत बंद झालं. पाय बरं ते तिथं काहीतरी एकदा कर दे. चांगली लिंक लागली, ऐकणाऱ्यांचा मूड खराब करू नको आता. ते जाऊ दे, ते जाऊ दे घरी आता. हा, त्यांना झोपू दे थोडं. जाऊ 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 दे. दे सोडून, जाऊ दे. करे चालू करे पटकन. नाही ना, नाही झालं. हा झालं चालू आता. आता बस. विठाल 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 विठाल. आपल्याला देव व्हायचा नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. देव आहे, देव व्हायला लागतंय ज्ञान. आपल्याकडे नाहीये ज्ञान. ज्ञान यायला शरीर चांगलं पाहिजे. आणि पुढे जाऊन सांगतो, जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे, याला जपा. आणि पुढचं वाक्य सांगतो, पहिल्या मुद्द्यात घुसवतो, याला अटॅक होणार आहे, याचं सीझन होणार आहे, याचं बायपास होणार आहे. हे खरं सांगू तुम्हाला, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. असं गेलं तरी चालेल, ते कधीतरी एकदा जाणार आहे. पण याला गोळ्या नको. इतक्या गोळ्या आहेत काहींना, झोपायच्या गोळ्या आहेत. गोळ्या झोपल्या पण गडी झोपला नाही. काहींना पाल ठेवायच्या गोळ्या, काहींना उताना व्हायच्या गोळ्या, काहींना तोंड वाचवायच्या गोळ्या, काहींना मिटवायच्या गोळ्या, काहींना खाल्लेलं पचवायच्या गोळ्या. कशाला गोळ्या? याला काहीच नको आहे. याचा जर शरीर मजबूत असेल आणि याला रोग होण्याची एकमेव कारण, बसलेली माणसं जरा 2-3 मुद्दे बारीक आहे का. हे इंद्रिकचं कीर्तन आहे, हे नुसतं कीर्तन नाही आहे. याच्यात नुसती ज्ञानेश्वरी नाही आहे, याच्यात नुसता गाथा नाही. हे कीर्तन म्हणजे जीवन आहे. ज्यानं बारीक कीर्तन ऐकलं हे आणि असा वागला तर तो देव होय. त्याला फक्त बारीक ऐका, याला झपा. आणि हे गेल्यावर काय नाही तुम्हाला वाटतंय बायका बिका हा सगळ्या लबाड आहेत. असं कोण सांगितलं? तुमचं कोणाचं म्हणणं आहे तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? बोटवर करतो तो सत्कार करतो, कोणाचं म्हणणं आहे? अरे तू बोट सुद्धा वर करू शकत नाही, इतका दुबळा आहे तू. कोण प्रेम आहे? हे प्रेम बिम हे सगळी भामटेगिरी आहे.
हे प्रियसी प्रियसी हे सगळ्या लबाड आहेत. कोणती बायको प्रेम करते? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं डोकून पाहिला नाही. उलटा बांबू काढला तिनं, बांबू खिडकीतून भाकरी लोटायला. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. कोण सांगितलं? उलटी खिडकीतून डोकून पाहते. झोपला का? झोपला. झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगू दे. आणि हा मूर्ख तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे. कोण प्रेम करतो कोणा? नाही. या जगातल्या माणसाला 3च गोष्टी लागतात. 1 पैसा, 2 स्वार्थ आणि 3 मान. प्रेम करत नाही कोणी. या जगात 3च माणसं आपले आहेत: आई वडील, संतान, भगवंत. फलकटत संसार गीते सार भगवंत येते, सार भगवंत येते, सार भगवंत. संसार भगवंत भगवंत हे सगळे लबाड आहेत. मान्य काय हे सगळी भामटेगिरी. प्रियसी काय प्रियसी? काही पोरं म्हणतात ती माझ्यावर प्रेम करते. पागल आहे तू. तुझ्या इतका मनोरुग्ण माणूसच नाही दुसरा. अरे ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करते कोण सांगितलं तुला? हा प्रेम आहे. आणि आपली सगळी जनता कशात आहे? भ्रमात. की माझं कुणीतरी चुकीत आहे. काही लोक म्हणतात काय नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो. आज समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कोणीतरी मला. आपण गेल्यावर जग संपलं. या शरीराचा एक अवयव गेला. शरीर किती सुंदर असू द्या, कमकुवत होतं. शरीर सुंदर असू द्या, याला रोग नको आहे. याला कष्ट असू द्या, याला रोग नको आहे. आणि आज 80 कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. तुमचं काय मध्ये जरा बारीक आहे का? 2-3 मुद्दे. कोरोनाने लोक गेलीत, पण कोरोनापेक्षा जास्त लोकांना कॅन्सर आहे. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाही, सर्रास लोकांना कॅन्सर होतोय. का? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? नुसतं एज्युकेशन घेणे, गाड्या घेणे, फ्लॅट बांधणे, 2 BHK घेणे, सासरवाडीचं कल्याण करणे म्हणजे जीवन नाही. 80% लोक केमिकल खातात, फर्टिलायझर. आणि इच अँड एव्हरी फर्टिलायझर हॅज अ केमिकल. आणि विदाउट केमिकल नो फ्लावर. भाजीपाला बिगर केमिकलचा नाहीच. आणि त्या केमिकलमुळे कॅस्ट्रॉल वाढलं की कॅन्सर होणार. लोकांना का कॅन्सर होतो? का? लोक, एक वाक्य सांगा, लोकांना खायलाच नाहीये. नुसत्या गाड्या, बंगले, भारी कपडे, पांढरी केस काळी करायची, भारी मोबाईल घ्यायचे, बायको सोन्यानं वाकवायची. खायला काहीच नाही. खायला काय? मॅगी, नूडल, पिझ्झा, बर्गर आणि पाव. काय दरिद्री लोक आहे. पाव, हा वडापाव हलकट क्वालिटीचे. पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. काही ते इतके बिंडो घेत बंगल्यात राहतात, पोहे खायला डांबरे होतात आणि 30 रुपयाचे पोहे खातात. 30 रुपयामध्ये पोहे. पाचण्यावरी गोष्टी नेऊ नका. तुम्ही एकाच वाक्यात उत्तर द्या. आहाराला किंमत आहे किंवा नाही? शरीर आहारावर आहे, बुद्धी आहारावर आहे आणि जीवनही आहारावर आहे. आणि आपल्याला आहारच नाही, आहार खायलाच नाही. कामावरून सुटला का 40 रुपयाचा वडापाव, चालला थोबाड वाशीत घरी. नाही तर मग स्कूटीवर जायचं, रोट्या घेऊन यायच्या. त्या रोटीला ती लाल बाटली घ्यायची, ती श्वास का सास काय नालायक मिळते ते, आणि ते चपातीला सोडायचं रोल. कान पड खायला नाही. आणि माना नाही तर नका मानू. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही घरचा खा, निरोगी राहाल.
घरचं खा आणि शाकाहारी खा, डॉक्टर बिलच होणार. एक तर खायलाच नाही. कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर. तो सत्कार करतो मी, कर बरं बोट. तुला खोबरं तरी कळतं? खारीक तर तो पाहायलाच नाही. काजू बदाम तर तुझ्या खानदानीत तुला माहित नाही. मग तू काय खाते? आमलेट. मी बोलत नाही, हे आहार पाहिजेच. आणि हे भांडणं मारामाऱ्या हे सगळे आहारावर अवलंबून आहे. का माणसं दुश्मन झाली? का माणसं एकमेकाची दुश्मन झाली? याला एकमेव कारण आहार. का भाऊ भावाचा दुश्मन झाला? का झाला भाऊ भावाचा दुश्मन? का लोक मारामारी करायला लागली? जसा आहार असेल तसे विचार असतात. का तुटलं बहिणीचं भावाचं नातं? का तुटलं? कधी कधी न्याय देवतेला प्रश्न पडतो की मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा जास्त आहे. कमी वयाची मुलं गुन्हेगार का झाली? त्यांना कष्ट न करता खायची सवय लागली. काम करायचं नाही, कुणाच्या तरी कानफटीत द्यायची, त्याची गाडी अडवायची, त्याचा मोबाईल काढून घ्यायचा, सिम काढून घ्यायचा, मोबाईल विकायचा, रात्र काढून घ्यायची. हा धंदा झाला, धंदा. आणि यामुळे माणसं संपली. तुम्ही आहार सात्विक घ्या. कशाला अटॅक येईल? कशाला अटॅक? काय अटॅक? आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का? ए मॅगी खातो तू? खातो तू? खात जा, खात जा, तुझ्या बापाला देत जा. तुम्हाला काय पोराला चांगलं खाय सांगा मला. माहिला म्हटलं हे बिचारे कामं करतात कंपन्यांमध्ये, तुम्हाला 2 पोळ्या मुलाला सकाळी करून द्यायला काय हरकत आहे? का नाही तुम्ही त्या मुलाला खायला देत चांगलं? का नाही? सकाळी त्याला 2 पोळ्या द्या, घरचं खाऊ द्या. कामावरून सुटलेली माणसं डायरेक्ट घरी या. फोन करून सांगा ना मी घरी येऊ राहिलो, 10 मिनिटात भाजी होईल. तुम्ही रोडच्या कडेला खाता मरता. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या, तू जगणार कशाला? ना हे मी बोलत नाही, गरज आहे. तुम्ही फक्त 2 महिने शाकाहार घ्या आणि 2 महिने घरचं खा. तुमचं डॉक्टर बिल रुपया होणार नाही. खायचंच नाही. दरिद्रेवानी रोडला खायचं. नवरा बायको दोघं 5 वाजता फिरायला गेले का बिंडोकानी हायवेला जीवन यायचं. त्याला काही लाज आबरू काही आहे की नाही? आणि महाग आहे ना, बाहेरचं खाणं महाग आहे ना. 80 रुपयाला मिसळ पाव आहे, 80 रुपयाला 1.5 किलो डाळीचे पीठ आहे. 735 रुपये मटण आहे. 735 रुपयाला 22 किलो साखर येते. 4 जण जेवले तर 3000 रुपये लागतात. 3000 रुपयाला 1.5 तेल डबा येतोय चांगला. तुम्ही घरचं खातच नाही आणि आहार जर चांगला घ्याल. बरं हे तुम्हाला पटतंय की नाही मला सांगा? काळाची अटॅक काय येतो? एज्युकेटेड लोक नीट आहे का? बंद करते मोबाईल. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाइन दिस सेंटेन्स. एज्युकेटेड लोक नीट आहे का सर्व्हिसवाले? अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे. वन हार्ट हैज ए 4 पार्ट. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. When thinking is high and blood of circulation is lower, is coming attack. जेव्हा विचार जास्त होतात आणि रक्त पुरवठा कमी होतो, 6 महिने अटॅक येणार नाही. फ्रेश झाले तुम्ही. तुम्ही आता घरी गेल्यावर एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत. ही पालथे मेंदूची नुसती जागेवर आणि सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. बरोबर आहे. रक्ताभिसरण क्लिअर झालं पाहिजे. चिंता करायची काय करायची? आपण येता नाही काय, आलं नाही, जाता नाही काय, नाही तर कोणच्यासाठी करायची चिंता? आणि काय करायची? फ्रेश मरतो का? मरतो का तू? काय चिंता करायची काम आहे? काय चिंता करायची काम आहे? एक पहिलं वाक्य. तुम्ही जर शाकाहार घेतला रोग कमी होईल. तुम्ही जर घरचं खाल्लं तर रोग कमी होईल. आणि विचार कमी केले तर अटॅक कमी होईल. याच्यावर तुमचं काय मत? विचार करायचा. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा.
मग तू अजूनपर्यंत तिला स्टेटसला ठेवतो का? तू पागल बिगल आहे का काय? काय सोडून द्यायची ती गोष्ट. त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं काय करायचं? कारण तिने खरं प्रेम केलं नाही आणि आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन कळलं नाही. आपल्याला तर कळलं नाही. आणि काय प्रेम बिम कोण करतंय? कोणाला वेळ आहे? कोणाला वेळ आहे? कोणाला वेळ आहे? प्रेम बिम करायला वेळ नाही कोणाला. काही माणसं म्हणतात माझी प्रेयशी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या इतका भिंडोक माणूस दुसरा एक काय? पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ का टाकलं आणि प्रेयशीला घेऊन रोडच्या कडेला बसलं मूर्खासारखं. आणि ती त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिने सोडून दिला घाटात. कोण प्रेम करते? हे सगळं लबाड बिबड आहे. हे सगळं नाही. आपले तीन एक अटॅक यायचा नसेल तर हसत जा. शाकार घ्या. आणि मृत्यूचं तिसरं कारण आहे मृत्यूचं तिसरं कारण आहे कॅन्सर पेक्षा जास्त पेशंट अपघाताचे आहेत. लोक निरीक्षण करीत नाही. खरं बोलणाऱ्याला लोक बोलू देत नाहीत. आमच्यासारखं खरं बोलतं ना त्याची लगेच क्लिप ब्लिप करून गेम त्याचा. तो परत उठलाच नाही पाहिजे. या जगात जो खरं बोलेल तो मेलाच. या जगात फक्त वा 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 काय वा इथं फक्त स्तुती चालते. आमच्यासारख्याचं खरं बोलणं चालत नाही. पण ते सत्यच आहे. 80% लोक इंदुरीकरला शिवाय देतात. पण मी ठरविले सगळ्यांच्या शिव्या खायच्या पण खरंच बोलायचं. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो. मी मेलो तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी आहे तर तुम्ही काही सुधरू शकत याचा अंदाज मला आला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण जाऊ द्या. मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. हा काय म्हणत होता? याचा आहार सात्विक आहे निरोगी आणि अपघाताची मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. आणि जरा किचकट मुद्दा मांडतो तुमच्या पुढं. तुम्ही ऐकणारे चांगले आहेत. तळतळ येते म्हणून बोलतो. माझा काही तुमच्याशी स्वार्थ नाही. तुम्हाला बोलण्यामध्ये मला काही प्रॉफिट नाही. मला काही तुमच्याशी गेलं नाही. पण तळतळ येते फक्त माझ्यात आणि तुमच्यात. एवढाच फरक आहे की मी उभा आहे तुम्ही बसले. मी शेतकऱ्याचाच आहे. मी गरीबाचाच आहे. मी फक्त तुमच्यामुळं मोठा आहे. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि आता आपल्याला तीनच गोष्टी वाचवायच्या आहेत. एक संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म वाचवायचा आहे आणि संस्कृती टिकायची आहे. आपल्याला चौथं कामच करायचं नाही ह्या जगात. पहिलं काम संप्रदाय वाढवायचा आहे. भजनं वाढवायची आहेत, कीर्तनं वाढवायची आहेत, मंदिरं वाढवायची आहेत, कथा वाढवायच्या आहेत. 2 धर्म वाचवायचा आहे. माणसावर संकट नाही, धर्मावर संकट आहे. आणि तुम्ही सगळे माणसं जेव्हा एकत्र याल तेव्हा धर्म वाचेल. तुम्ही सगळी माणसं एकमेकाचं मनगट धरा. तुमचा पक्ष भिक्ष ते सगळं बाजूला टाका आणि धर्मावर संकट आल्यावर एकच मनगट धरा तरच धर्म वाचेल. तर वाचणार नाही. याला आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहे. एकमेकातली भांडणं सोडून द्या. एकमेकातल्या दुश्मन्या सोडून द्या. मजा नाही त्याच्यात. काही मजा नाही. 1.5 वर्षापूर्वीचं चित्र आहे. आपण डोळ्यानं पाहिलेलं चित्र आहे की कपाटभर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्या माणसांच्या अंत्यविधीला त्यांचा मुलगा नव्हता. हे आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिलेलं चित्र आहे. एका गावानं 50 अंत्यविधी पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाहीये, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाहीये आणि बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाहीये. नवरा मेला, बायकोला माहित नाही, बायको मेली, नवऱ्याला माहित नाही. हे आपण पाहिलेलं चित्र आहे. जीवन क्षणिक आहे. क्षणिक आहे जीवन. हे मिळणार नाही पुन्हा. आणि अपघाताचं एकमेव कारण दारू. काय मत आहे तुमचं? अपघाताचं एकमेव कारण दारू. 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासाठी थोडे हलकट राहिले. आम्ही पेत नाहीत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 2च मिनिटात मुद्दा मानतो. तुम्हाला राग येईल येऊ द्या, मला शिव्या द्या. या 4 वर्षामध्ये दशक्रियेला जायची लाज वाटते. लाज वाटते व दशक्रियेला जायची लाज. 40 वर्षाच्या मुलाच्या अंत्यविधीला जायचंय. बाप जिवंत आहे त्याचा.
आई जिवंत आहे त्याची, आई जिवंत आहे त्याची, बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. नाहीये असं, असं नाहीये, असं नाहीये. काय त्या बापानं आयुष्यात पाप केलं की तो मुलगा जिवंत आहे, मुलगा गेलाय, बाप जिवंत आहे. महिला पुरुष मंडळी, कधी कधी जर अपघात झाला आणि एखादा माणूस दारू पिऊन जर मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्याची गोजीर माली मुना प्रेताजवळ उड्या आणतात. उड्या. काय माहित आहे त्या पोरांना की मला आयुष्यभर बिन बापाचं जगायचं. काय माहित आहे त्यांना की माझी आई विधवा म्हणून जगणार आहे. ती मुलं आईजीला विचारतात, माझ्या बापाला लोक आंघोळ का घालतात? आणि प्रेत जर तिरडीवर घेऊन चाललं तर ती पोरं आईला विचारतात, का मारलं माझ्या बाबाला, का मारलंय? अशी फक्त भीतीला घरकी घेते आणि डोकं फुटते. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात, पण ती गुजीरवाणी पोरं हसतात, हो हसतात. आणि मग ते आजीला विचारतात, माझा बाप का जाळला, का जाळला माझा बाप? तर ती आजी म्हणते, तुझा बाप मेला नाही रे, तुझा बाप देवा घरी गेलाय, देवा घरी. आणि मग ती पोरं ठरवतात की माझा बाबा देवा घरी गेला. ती पोरं शाळेत गेली की सगळे म्हणतात माझा बाबा देवा घरी गेला. आणि मित्र म्हणतात तुझा बाबा मेलाय. सांगा मला, 3 वर्षाच्या मुलीचं काय पाप आहे की तिने बापाच्या अंत्यविधीला जायचंय? 1.5 वर्षाच्या मुलाचं काय पाप आहे की त्यानं बापाच्या अंत्यविधीला जायचंय? ही गोष्ट नाहीये, ही कथा नाहीये, हे कीर्तनात बसलेल्या 50% लोकांच्या घरातलं आजचं चित्र आहे. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं वाईट का दारुड्याला महाराज लय वाईट बोलला, फक्त त्याला म्हणा तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल तुला काय भानगड आहे. वा एका विधवा मुलीचा बाप, वा एका विधवा मुलीचा भाऊ, आणि एका बाप नसलेल्या भाच्याचा मामा. मग कळतं ह्या जीवनात काय आहे. तुमचा खिस्सा रिकामा आहे तोपर्यंत जगे रक्ताचे नाही तर तुम्हाला बाहेरचे कसे सांभाळतील. विधवा स्त्री घरात असणं, विधवा स्त्री घरात असलं म्हणजे तिच्या बापानं कोणताच आजार न होता आपोआप मरणं. कुठे आहे आम्ही? आम्ही कुठे आहे? आम्ही फक्त जगात जगतोय. एवढ्या माणसांनी नाथे संपून टाकलेत, केवळ व्यसन.